सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे. आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा. दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते. अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटे समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्व जगाचा आणि हिंदू धर्माचा जो मुख्य देव आहे. ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूमिं विश्वतोर्त्रय दशांगुलम. आजचा आपला प्रणाचा विषय आहे कलकी दत्त. भगवान कलकी दत्त पूर्णावतार मानवाच्या जीवनाची गुंतागुंत सोडविणे. आपल्या जीवनामध्ये काय गुंतागुंत असते. आपण प्रत्येकाला देवधर्म करतो. ह्या देवाला पळ, त्या देवाला पळ, ह्या महाराज पाय धुवून पाय निवेद, त्या बायाच्या पाया पड, ह्या देवीला जा, त्याला जा. हे सगळं तीर्थयात्रा करतो, 4 यात्रा करतो, तरी जन्माचे खटखट जात नाही. नेमकं कारण काय. त्याच्याकरता आज आपण सुरुवातीला आपण ऋचा म्हणू, मग ठरवू. ओम वनस्पतीं पवमान मध्वां समन्धी धारयाम सहस्रवर्षं हरितं भ्राजमानं हिरण्ययम्. पवमान सोम हा प्रभावी देव आहे, प्रभावी आहे. हरितवर्णी बाष्प शोषक सूर्याप्रमाणे चमकणाऱ्या तेजस्वी हजारो शस्त्रधारी वनस्पती स्वरूप सोमाला मी रसाचा मधुर धारेने स्वीकारित आहे. आता याचं कारण असं या ठिकाणी सांगितलं बा की हा सोमरस जो आहे चमकतो, हा सोन्यासारखा चमकतो. आता हा सोमरस म्हणजे उसाचा रस. तो हरितवर्ण बाष्प शोषक म्हणजे हवेत ठेवला का थोडा वेळ तो त्याचं पाणी निघून जाऊन खाली त्याचा थर राहतो, म्हणजे पक्का गोड राहतो. तशा प्रकारचा हा सोमरस जो आहे हा उन्हात ठेवला किंवा कढई घेऊन थोडा तापवला, त्याचा गोळ बनवला तर सोनेरी रंगाचा गोळ होतो. म्हणजे हरितवर्ण हा असणारा तो उसाचा रस म्हणजे सोमरस, त्याला कढईत घालून त्याचा गुळाचा रूप केल्यानंतर तो गुळ सोनेरी रंगाचा होतो. म्हणजे इतकं महत्त्वाचं सांगितलं. हा सोमरस जो आहे हा सोमरसाचा उपयोग काय, याचा फायदा काय. नाही प्यायला तर नाही जमायचं का. नका पिऊ, जमन सगळं, काय काळजी करायचं कारण नाही. त्याचं कारण असं आहे की हा सोमरस देवच का पितात, मानवालाच का प्यायला सांगतात. त्याचं कारण असं आहे की हा सोमरस जो आहे हा सोमरस जो पेल्यानंतर देव पितात आणि मग तो सोमरस देवांना त्याच्या पूर्वजन्माच्या आठवणी जागे करून देतो. देवांचं पूर्वजन्माचं पुण्य ऐश्वर हे प्राप्त करून देतो. उदाहरणार्थ आपण आता भगवान कृष्ण घेऊ. भगवान कृष्ण दही लोणी आणि सोमरस प्यायचे, म्हणजे फळांचा रस, उसाचा रस, नारळाचं पाणी प्यायचे. तर याचं कारण असं आहे की त्यांना आपले मत्स्य कच्चे वराह नरशिंह वामन परशुराम राम या पूर्वजन्माची आठवण व्हायची. आणि त्या सगळ्या शक्ती कृष्ण भगवान आपल्या जवळ बाळगायचे, त्यांना त्या प्राप्त गेलेल्या शक्त्या परत मिळवायच्या. म्हणजे हा सोमरस जो आहे आपली गेलेली पूर्वजन्माची शक्ती परत आपल्याला प्राप्त करून देतो. म्हणून सोमरस धरून पिऊन उपवास करून राहणे महत्वाचा मुद्दा आहे. जे सोमरस पित नाही त्यांना पूर्वजन्माची आठवण होत, आपण कोण आहोत, कुठून आलो, आपलं रहस्य काय याचं ज्ञान होत नाही. पण सोमरस पिणारे जे ऋषी मुनी देवता छंद आणि स्वर हे स्वदेवता आहेत.
लक्षात ठेवा. महत्वाचा मुद्दा आहे. वेदात सांगितलं छंद हा देवता आहे, स्वर देवता आहे, त्यांच्याशिवाय कार्य चालत नाही. आता एका इंद्र आहे, तर इंद्राने सोमरस पेले, तर इंद्राने सांगितलं सांगतो आपल्या पूर्वीजात आपण किती लढाई केल्या, किती शत्रूला मारलं, कोणकोणची शस्त्र असं तयार केली, आता कसे तयार करायचे, हे सगळं ज्ञान सोमरस पिल्यानंतर प्रगट होतं. तसं मानवाला सुद्धा सोमरस पिल्यानंतर आपल्या पूर्वजन्माच्या स्मृती जागे होतात. आपण कोण आहे, कुठून आलो, कुठं जायचं आहे, मग आपलं देवदेवता भेटणार का, आपलं देवात रूपांतर होणार का, हे सगळ्या गोष्टीचे प्रश्न उत्तर सोमरस देतो. सोमरस पिल्यानंतर सर्वपता सर्वता सर्व साविता आणि ब्रह्म हे सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात आणि त्यामुळं आपला विकास होतो. म्हणून सोमरस हा महत्त्वाचा सांगितलं. रामप्रभूने सुद्धा अयोध्येमध्ये साधू संत ऋषीमुनीला सांगितलं की फळं खाऊन एकादशी करा, फळे खाऊन उपवास करा, फळे खाऊन साधन करा, असं सांगितलं. खिचडी खाण नंतर अमुक खा असं काय सांगितलं, फक्त फळांचा रस पिऊन उपवास करायला सांगितलं. कारण याचं कारण असं आहे की आपले पूर्वजन्म किती झाले आणि त्या जन्मात आपल्या काय काय अडचणी आल्या होत्या, त्या सगळ्या दुरुस्त करायचं काम आपल्याला कसं करता येईल, हे सोमरस पिल्यानंतर करता येईल. तसं होत नाही. समजा पूर्वजन्मात तुम्ही समजा काही लढाई केल्या असतील, पूर्वजन्मात तुम्ही काही शत्रू मारले असतील, त्यांची पापं तुम्हाला चिकटली असतील, ती सगळी पापं तुम्हाला ह्या जन्मात छळू लागलेली आहेत, तर ती पापं हटवण्याकरता तुम्हाला सोमरस पिऊन उपवास करणे आवश्यक आहे. आता सामवेदामध्ये सांगितले, भगवान कृष्ण म्हणले सामवेदो अहम सामवेदो, अहम सामवेदो अस्मी, माझी विभूती सामवेद ही माझी विभूती आहे. तर हे सामवेद विभूती सामवेदो अस्मी असं म्हणाले. सामवेदो अस्मी, मी स्वतः सामवेद आहे. 1875 रुची आहेत. त्यातल्या एका रुच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुमचे जन्म किती झाले, तुमच्या आईवडील किती झाले, आजमान पंचवा किती झाले, सगळे संस्कार तुमच्यामध्ये आलेले आहेत. हे गणित कसं आहे, हे फार मजेदार गणित आहे. या जन्मामध्ये तुम्ही पूर्वजन्मात काय केलं, कसं केलं, कुठे गेला, ब्रह्मांडात फिरला का, कोणकोणत्या देवांची भक्ती केली, काय शक्ती मिळवली, सगळा निर्णय त्या सांगितलं. त्याच्याकरता हे सगळे संस्कार आपले आलेले आहेत आणि ते आपण काढणार कसे. पूर्वजन्म समजा तुमचे 10 लाख झाले, आई 10 लाख, वडील 10 लाख, आजोबा 10 लाख, पंतोबा 10 लाख, असे 50 लाख वेळा जन्म अनुवंशिक तुमच्यामध्ये आलेली आहे. आणि त्यावेळेला आपलं 100 वर्ष जर आयुष्य धरलं तर 10 लाख गुणिले 100 बरोबर 10 कोटी वर्षाचं आपलं आयुष्य झालं. आणि ह्या 10 कोटी वर्षामध्ये आपल्याला काय काय अनुभव आले ते सगळ्या नोंदी आपल्या शरीरामध्ये असतात. आता मेल्यानंतर मनुष्यसुद्धा कोणाच्या अंगात येऊन सांगतो किंवा मला मांस द्या, मला दारू द्या, मला फळं द्या, मला पाणी द्या, मला अमुक अमुक वस्तू खायला द्या, मला भूक लागली. मग ते कशा जीवावर जगतो, का मागतो. ह्या आपल्या शरीरामध्ये हे नोंद कशी काय होते. आता एक कॅसेट आहे आणि फिल्म आहे, तरी कॅसेट आपल्या शरीरावर कशी काय उमटते, नेमकं आपल्या शरीरात कुठं होती, हे कशामुळं नोंद होते, कशात होते. बऱ्याच लोकांनी सांगितलं बुद्धीत होती, अमुक होते, पण याचं कारण असं आहे, आपला जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्याबरोबर आकार उकार मकार अर्धमात्रा व अंत्यजन असतात. आकारापासून गणेश अंत्यजन तयार होतो, उकारापासून ओंकार सुदर्शन अंत्यजन तयार होतो, मकरापासून शिवलिंग अंत्यजन तयार होतो, नंतर अर्धमात्रापासून सूर्याग्नी चक्र अंत्यजन तयार होतो. याच्यामध्ये सगळी नोंद होती.
म्हणजे तुम्ही जे बोललात, पाप पुण्य केल्याचे सगळं नोंद त्याच्यामध्ये असते. तुम्हाला जे खायची इच्छा वासना आहे ती त्याच्यामध्ये असते. आणि तुम्ही जेव्हा समजा तुम्हाला किती काय कार्य केलं, कुठं फिरला, किती ब्रह्मांड फिरला, कोणकोणते देव प्रसन्न केले, कोणकोणत्या शक्त्या तुम्हाला चांगल्या प्राप्त झाल्या, तुम्ही किती राक्षस मारले, किती लढाया केल्या, सगळ्या नोंदी. उदाहरणार्थ ये बी रक्तगड त्याचं अँटीजन आहे, त्या मध्ये नोंद होती. ओ रक्तगड आहे त्याचा ओ अँटीजन आहे, त्या ओ अँटीजन नोंद होती. आणि ये रक्तगड आहे त्याचा म अँटीजन आहे, त्या अँटीजन नोंद होती. आणि बी रक्तगड आहे त्याचं सूर्याग्नी चक्र आहे, म्हणजे म आहे, म्हणजे अर्धमात्रा आहे, त्याच्यामध्ये ती तुमची बोलणी सगळी नोंदणी होते. आणि ही नोंदणी जसं आपण कॅशेट एकदा लावली, बटन दाबलं की त्या कॅशेटमधून आपलं काय दिसत नाही, पण मग तो आवाज येऊ लागतो. तशा प्रकारचं आपण जेव्हा सोमरस पितो, जेव्हा सोमरस पितात तेव्हा त्यांच्या शरीरामध्ये जी कॅशिट ठेवून बसलेली आहे, ओम उ आणि अर्धमात्रा जे अँटीजन आहे त्याच्यात ती नोंद झालेली असते. आणि ती नोंद म्हणजे जागी होऊन मग ते स्मृतिचिन्ह जागी होऊन मग ते ज्ञान होत. जन्माला मनुष्य जन्मात सगुण रूपामध्ये नोंद होते, आणि शरीराच्या बाहेर पडून जो शरीर सोडतो त्यावेळेस सुद्धा ही नोंद त्या जीवामध्ये अस्तित्वात असते. बघा किती महत्वाचा मुद्दा आहे. मनुष्य मेल्यानंतर सुद्धा त्याच्या जीवात्म्यामध्ये, म्हणजे तो ये रक्तगटाचा असन तर त्याची अमात्रा आहे, अमात्राचा जो अँटीजन आहे गणेश स्वरूप, त्याच्यामध्ये सगळी नोंद होते. मेल्यानंतर सुद्धा ओम अँटीजन नष्ट होत नाही, त्याच्याबरोबरच असतो. ओ रक्तगटाचा ओम अँटीजन उ आहे, आणि सुदर्शन चक्र आहे, त्यात सगळी नोंद, दृश्य नोंद होते, सगळे नोंद इत्तमभूत नोंद होते कॅसेटसाठी. आणि ये रक्तगड आहे तुमचा, त्या ठिकाणी शिवलिंग आहे, म मात्र आहे, त्या म मात्र स्वरूपामध्ये आणि त्या शिवलिंग स्वरूपामध्ये दृश्य आणि अदृश्य अशा दोन्ही नोंदी त्याच्यात होतात. आणि पुढं मग अर्धमात्र आहे, बी रक्तगड आहे, त्याच्या अर्धमात्र आहे, सूर्याग्नी चक्र आहे, त्याच्यामध्ये सगळी नोंद होते. आणि जेव्हा तो मनुष्य शरीर सोडतो तेव्हा ही अँटीजन पद्धत जी आहे ती नष्ट होत नाही, ती तशीच असते. यमाच्या दरबारात गेल्यानंतर तिथं चित्रगुप्त उचलतो तेव्हा त्या अकार उकार मकार या 4 ह्याच्यातून त्याचा पूर्वजन्माचा इतिहास शोधला जातो, आणि मग त्याप्रमाणे शिक्षा पुण्य दिलं जातं. हा ओम अँटीजन वापरा. आता माझी एक जण व्यक्ती आली, म्हणले महाराज या माणसाच्या अंगावर भूत चिकटतात, त्यांना मारतात, रक्त निघतंय. मी म्हणलं रक्त कोणचं आहे? ते म्हणले ओ आहे. मग ओ अँटीजनच्या पद्धतीने म्हणलो ओम नारायण आयुधमय वासला तन्नो विष्णू प्रजात, असं बऱ्याच वेळा म्हणल्यानंतर त्या व्यक्तीचा ओम अँटीजन जागा झाला, आणि मग ती भडभड बोलायला लागली, काय झालं, कसं झालं, कसं काय होतंय सांगायला लागली. आणि त्या शरीरात जो दुसरा आत्मा परके आत्मा आला होता तो उघटाचाच होता. म्हणून तो मागायचा, माऊ द्या, दारू द्या, गांजा द्या, अमुक द्या, त्याशिवाय जात नाही. मग ओ अँटीजनमध्ये पूर्वजन्माची स्मृती जागी होण्याकरता त्या आपण देवाचं तीर्थ काय लोकांना देतो. पण या ठिकाणी सोमरस दिल्यानंतर फळांचा रस पाजला तर दुसऱ्या दिवशी तीच व्यक्ती पुन्हा त्याच्या पूर्व स्मृती जाग्या झाल्या, आणि मी अमुक जन्मामध्ये अशी देव होते, अमुक जन्मात असे भक्त होते, अशी भक्ती केली, दैवी शक्ती जागी झाली, ते पेशाची शक्ती नष्ट झाली. तर आपलं मनुष्याने शरीर सोडलं तरी तुमचे जे आता आठवण आहे, शिक्षण आहे, सगळं तुमच्या डोक्यात राहणार आहे. तुमच्या डोक्याला जर शिक्षण संपलं तर पुढच्या पिढीमध्ये तुम्ही जन्माला हे ज्ञान नष्ट होणार आहे.
म्हणून परमेश्वरांनी योजना करून ठेवली आहे की तुम्ही जितके पण आता फिरत आलेला आहात त्या सगळ्या नोंदी अनुवंशात तुमच्यामध्ये आहेत. आणि सोमरस पिल्यानंतर तुमच्या आणि देवांचे पूर्वजन्माची आठवण होते. आता या ठिकाणी आपण एक इतिहास पाहिला की काय पाहिला की आतापर्यंत तुमच्या आजे पणजे वडिलांचे किती जन्म झाले, किती संस्कार आपल्याकडे आले, तर त्याचा 100 वर्ष असे आपण धरले तर 10 लाख गुणिले 100 म्हणजे 10 कोटी वर्ष त्याचं आयुष्य आहे. म्हणजे तर ह्या 10 कोटी वर्ष 10 कोटी वर्षाच्या आयुष्यामध्ये त्याला शनिदेवाची 7.7 किती वेळा आली? समजा 2 वेळा जास्त आपण धरलं, 10 कोटी आयुष्य असून 2 वेळा 7.7 आली म्हणजे 20 कोटी वेळात शनिदेवाची 7.7 छळीत होती पूर्वजन्मामध्ये. हे संस्कार आताच्या जन्मामध्ये आलेले आहेत. आता हे 50 लाख गुणिले 100 म्हणजे 50 कोटी आयुष्य झाले सगळ्यांचे मिळून. आणि त्यावेळेला 50 गुणिले 2 म्हणजे 100 कोटी वेळा तुम्हा आई बापाला 7.7 आलेले आहेत. तिचे पण संस्कार तुमच्यात आलेले आहेत. ही अनुवस्था तुमच्यात आहे. हे सोडवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. कोणताही देव हे सोडविण्यास शक्य नाही. हे जे अनुवस्था दोष आपल्यात आहे हा कुठलाही देव जगातला सोडू शकत नाही, कुठलाही महाराज हे सांगू शकत नाही. मग याला अडचण एक आहे की हा जो भगवान कल्की दत्त पूर्ण अवतार आहे, हे भगवान कल्की दत्त जे आहेत हे जेव्हा मानवाच्या जीवनातली आयुष्यातली सगळी गुंतागुंत सोडवणार आहेत. तर ते काही सोडवतात पाहिली त्यामध्ये 200 कोटी गुणिले 9. आता त्याचं आयुष्य आहे 200 कोटी समजा, तर या 1800 कोटी वेळा तुम्हाला 9 ग्रहांचा शुभ आणि अशुभ असा तुमचे अनुवंशिक दोष तयार झालेले आहेत. म्हणजे 1800 कोटी वेळा 1800 कोटी 1800 कोटी वेळा 9 ग्रहांचे संस्कार तुमच्यात आलेले आहेत, शुभ किंवा अशुभ त्याच्यामध्ये अनुवंशिकता आलेले आहेत. आणि सगळे सोडवणे अत्यंत गरजेचं आहे. तिला सुटण्यात आपलं गती मिळू शकत नाही. DNA आणि आर्यन यात शुद्धता निर्माण करणे आवश्यक आहे. सोमरस पिणे, हे सोमरस पिल्यानंतर आपल्या शरीरातली ही जी अनुवंशिकता आहे ती त्या अनुवंशिकतातून सगळे भाग पडते. आता धर्मातून अनुवंशिकता सुटू शकते, विज्ञानातून अनुवंशिकता सुटू शकत नाही. कुठलाही विज्ञानवादी माणूस आला त्याच्या पूर्वजन्माचा सांगता येणार नाहीत. आणि तुमच्यात जे अनुवंशिकता आलेली आहे ती त्याला दुरुस्त करता येत नाही. आम्ही बऱ्याच लोकांना सांगितलं बा की अनुवंशिक दुसऱ्या एका घरामध्ये सगळे 5-7 पिढ्या ही माणसं म्हणजे वेळी जन्माला आलेली आहेत, हे दुरुस्त कसे करायची? तर ते अनुवंशिक दोष याच्यात दुरुस्त करता येत नाही असं त्या बऱ्याच तज्ज्ञांनी मला सांगितलं. मग मी म्हणलं काय हरकत नाही, तुमचं आहे तर मी वेदाची विद्या चालू करतो. त्या लोकांना सांगितलं तुमची अनुवंशिकता आपण हटवू शकतो. तुम्ही 3 महिने दररोज फळांचा रस प्यायचा, ज्यूस प्यायचा, नारळाचं पाणी, उसाचा रस, फळांचा रस, आमरस हे प्यायचं. त्या व्यक्तींनी ते प्यायला सुरुवात झाल्यानंतर 3 महिन्यांनी मग त्यांची चेकिंग करण्यात आली. तर चांगले बोलू लागले. ते वेळ सरपणा डोक्याला पूर्ण गेला आणि अनुवंशिकता सुधारली. सोमरस पिणे आवश्यक. नारळाचं पाणी महत्त्वाचं आहे, कारण हा जो सोमरसामुळं आपल्या शरीरामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा तयार होतो. आणि तो मुद्दा सांगणे म्हणजे अल्फा किरण. अल्फा किरण आपल्या शरीरात तयार होण्याकरता जस्ताचा प्रमाण जास्त असावा लागतो. जस्त तयार होईल तेव्हा अल्फा किरण शरीरामध्ये आरपार वर जाणार आणि शरीरातल्या ज्या पेशी आहेत सगळ्या मेंदूमध्ये जी नोंद आहे त्यावेळेस आपण सोमरस पिल्यानंतर अल्फा किरण तयार होतात. आणि ते मेंदूमध्ये गेल्यानंतर तिथे जी नोंद आहे तुमच्या
ओ ओ अ उ म आणि अर्धमात्राचे चिन्ह आहेत ते अँटीजन आहेत. ह्याच्यामधली जी नोंद आहे वाईट स्वरूपाची पूर्वी संस्कार आहेत ते धुवून काढतात. जसं आपण कपडा साबण लावून कपडा स्वच्छ धुतो तशा प्रकारचा हा सोमरस आणि अल्फा किरण एकदा आपल्या शरीरात फिरले की आपल्या पूर्वजन्मातली सगळी अनुवस्था हे संपवता ठेवीत नाहीत. आता वेदामध्ये फॉलिक ॲसिड आहे B9 हे दिलं जातं आणि हे शुद्ध अनुवंशात सुधारण्याकरता DNA RN सुधारावं लागतात. म्हणून तीळ भुईमूग खोबरे हे खाल्ल्यानंतर किंवा सोमरस पिल्यानंतर आपल्या शरीरविज्ञान दृष्टीने अनुवस्था दुरुस्त व्हायला लागते, पण ते 100% होऊ शकत नाही. कारण पूर्वजन्माची स्मृती देण्याकरता छंद आणि स्वरांचा उपयोग होतो. छंद जर उमटलेच नाही तर पूर्वी स्मृती जागी होऊ शकत नाही. मग हे जे ओम अँटीजन आहेत ओम अँटीजन ओम अँटीजन ओम अँटीजन अर्धमात्रा ओम अँटीजन याच्यामध्ये छंद आणि स्वर प्रकट व्हावं लागतात. मग छंद कसे गायचे छंद सोडजा स्वर 24 अक्षरात हा ये विरक्ताकडे जागा झाला. नंतर ब्रह्मदेवाचा पुष्णिक छंद वृषभ स्वर 28 अक्षराचा हा जागा झाला. नंतर अनुष्टुप गांधर स्वरा 32 अक्षराचा महाविष्णूचा हा जागा झाला. बृहंती छंद मानदंता स्वर शंकराचा हा जागा झाला. पंक्ती छंद पंचम स्वर इंद्राचा हा जागा झाला. त्रिष्ठोप दैवस्वरा दत्त महाराजांचा हा जागा झाला. आणि जगती छंद निषाद स्वर हा आपल्या मेंदूचा सहस्रदळ जे आहे 36,000 केंद्राचं इथं हा कार्य करून तो जागा झाला. पण जागा होण्याकरता इथं फक्त ऊसाचा रस फळांचा रस हिरवट रंगाचा जो रस आहे ऊसाचा आणि तो पिवळसर सोन रंगाचा जो पुन्हा भागताचा तयार होतो, दूध टाकलं तो करड्या रंगाचा बनतो. तर अशा दृष्टीने हा सोमरस शरीरामध्ये फिरल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये दूषित भाग आहे अनुवंशिकाचे दोष आहेत ते काढायला सुरुवात करतो, नष्ट करतो आणि मग आपली अनुवंशिकता सुधारास मदत होते. कडीलिंब हे खाल्ल्यानंतर सुद्धा अनुवंशिक विज्ञान दृष्टी येते. पण छंद या ठिकाणी अनुवंशिकता आपल्या शरीरात किती आहे हे आपल्याला कळण्याकरता आपल्याला हे 2 नंबरचं कारण हे जे B9 आहे याचे पिवळसर खडे असतात आणि त्या औषध वनस्पतीमध्ये पिवळसर खडे असतात. हे खडे आपल्या शरीरात विरघळतात मग अनुवंशिक दोष नष्ट करायला मदत करतात. तर 2 नंबरचा जो व्होल्टेज आहे पुष्णिक छंद वृषभ स्वर ब्रह्मदेवाचा तो जर समजा 10 mm आला तर आपली अनुवंशिकता 100% संपत आलेली आहे. जर 6 mm आला तर आपली अनुवंशिकता 60% सुधारली असून 40% दूषित आहे. ह्या 60% मध्ये अल्फा किरण आहेत आणि 40% मध्ये बीटा आणि गॅमा किरण आहेत. म्हणजे अनुवंशिकता बिघडवणारे गुणधर्म आहेत. मग हे गुणधर्म आपल्याला पुन्हा वाढवायला पाहिजेत. 10 mm 2 नंबरचं आलं की आपल्या अनुवंशिकता इतकी चालणार. समजा आपण जर समजा 2 नंबरचा व्होल्टेज अधिक आणि उणे निघाला तर तुमची काही वेळा अनुवंशिकता सुधारते, काही वेळा ती नष्ट होते. अधिक झाली की सुधारलीच, बरं वाटलं बा आता चांगलं वाटलं, 5-10 मिनिटांनी हातपाय गळून गेलेला चालता येईना म्हणजे अनुवंशिकता बिघडली. हे रोग जात तर सगळ्या लोकांना आहेत. 2 मिनटं उचलतो 4 मिनटं संपला. 2 मिनटात उड्या मारतो 4 मिनटात पळत नाही, जागेवर बसला. कारण का तर 2 नंबरचा जो व्होल्टेज आहे तो अधिक आणि उणे झालेला आहे. त्यामुळे त्याच्यात जी अनुवंशिकता आहे ती फक्त 50%च तुम्हाला
काम देते, 50% ती नष्ट होते. ती अशा दृष्टीने अणुअवस्था आपल्या शरीरात आहे की आपण सुधरवली पाहिजे. उष्णिक छंद आहे. मग आज तुम्हाला सांगायचं याच्यामध्ये 28 अक्षर आहेत. मग अणुअवस्था सुधारण्याकरता आपल्याला व्होल्टेज नंबर 1 अनुष्ठुप छंद गांधार स्वरा. अनुष्ठुप छंद हा पाय. व्होल्टेज नंबर 1 गायत्री छंद षडजा स्वरा. व्होल्टेज नंबर 2 उष्णिक छंद वृषभ स्वरा. व्होल्टेज नंबर 3 अनुष्ठुप छंद गांधार स्वरा. व्होल्टेज नंबर 4 ब्रज छंद मांद स्वरा. व्होल्टेज नंबर 5 पंक्ती छंद पंचम स्वरा. व्होल्टेज नंबर 6 त्रिशुभ छंद जगती स्वरा. हे पहिला म्हणजे पहिला व्होल्टेज नंबर 1 24 अक्षर. व्होल्टेज नंबर 2 28 अक्षर. व्होल्टेज नंबर 3 32 अक्षर. व्होल्टेज नंबर 4 36 अक्षर. व्होल्टेज नंबर 5 40 अक्षर. व्होल्टेज नंबर 6 800 अक्षर. व्होल्टेज नंबर 7 कसा येतो? 7ची नोंद आपल्या मशीनीत नाही. परंतु ज्या वेळेस व्होल्टेज नंबर 1 ते 6 म्हणजे 6 नंबरपर्यंत ज्या वेळेस आपलं नोंद एमएमची नोंद जर 60 आली तर आपले कार्डिओग्राम जो आपला अणुअवस्था दोष आहे ती 100% संपलेली आहे. जर समजा 30 आली तर आपल्या अणुअवस्था जवळजवळ निम्मी संपली, निम्मी शिल्लक आहे. याच्याकरता 6 बटणं जेव्हा पॉझिटिव्ह असतील तेव्हा वेद छंदो कार्डिओग्राम 7 प्रकट होतं. जगती छंदिशा स्वरा. जगती छंद निशा स्वरा जेव्हा आपण गायला लागू तेव्हा आपल्याला खरी शांती सुख समाधान मिळायला सुरुवात होते. त्यावेळेला आपली अणुअवस्था आपल्या शरीरातली गुंतागुंत संपते. आम्ही लय देवाची भक्ती केली, 4 धाम केले, अभिषेक केला, अमुक केलं, तरी आमचं काही दोष हटाना बुवा. त्याचं कारण आहे की तुमची जी अणुअवस्था हजारो वर्ष कोट्यावधी वर्षाची ती कुठलाही देव हटू शकत नाही. ते फक्त 7 जन्म 5 जन्म 7 जन्म 5 जन्म हटवतो. भगवान कल्की दत्त पूर्ण अवतार यांनी ही विद्या आपल्याला सांगितली असून हे अणुअवस्था दोष हटवता येतात. मग या ठिकाणी आपलं अमृत कल्की दत्त मंदिर आहे. या ठिकाणी 10 दिवस राहायचं, फळं खावायचं, दूध प्यायचे, नंतर ग्रंथ जे आहेत काही त्याचे काही नियम दिले तर ते वाचायचे आणि मग तुमचा आजोबा पंजोबा हे सगळे दोष हटतात. व्होल्टेज नंबर 1 वडील. व्होल्टेज नंबर 2 आजोबा. व्होल्टेज नंबर 3 पंजोबा. व्होल्टेज नंबर 4 त्याचे वडील. व्होल्टेज नंबर 4 त्यांचे वडील. व्होल्टेज नंबर 5 त्यांचे वडील. व्होल्टेज नंबर 6 त्यांचे वडील. व्होल्टेज नंबर 7 हा प्रगट झाल्यानंतर ही 6 जे आपल्याकडे अणुअवस्था आलेले आहेत यांची ते संपतात. कार्डिओग्राम मात्र 100% सरळ आला पाहिजे. वाकड्या तिकडा रेषेवरून आला तर पूर्वी जन्मामध्ये याच्यामध्ये दोष होता, तो दोष हटवणे आवश्यक आहे. आता समजा तुमच्या वडील आहेत, वडिलाचा नंबर 1 ते अणुअवस्था तुमच्यात आहे का? मग समजा तुमच्या अणुअवस्था नंबर 1 आपण पाहणार व्होल्टेज नंबर 1 10 mm अणुअवस्था वडिलांची तुमच्यात नाही. ते जर आधी कोणी आलं तर तुमच्या वडिलांची अणुअवस्था तुमच्यात 50% आली. जर निगेटिव्ह अणुअवस्था पूर्ण बिघडली. अशा प्रकारे नंतर तुमच्या आजोबा नंबर व्होल्टेज नंबर 2 मग त्यांची अणुअवस्था आपल्या शरीरात किती आहे? जर समजा व्होल्टेज नंबर 2 10 mm आला तर आपल्या आजोबाची अणुअवस्था आपल्याला आलेली नाही, आपलं शरीर व्यवस्थित आहे. जर आधी कोणी झालं ते 50% गेलं निगेटिव्ह झालं तर संपलं. इथं सगळी अणुअवस्था बिघडली. त्याचबरोबर आजोबाचे वडील पंजोबा त्यांचा नंबर 4 नंबरचा व्होल्टेज जर 10 mm आला तर
तर आपल्याला पंचवाच्या अनुष्ठा नाही. आणि जर समजा आधी कोणी आलं तर 50% पंचवाच्या अनुष्ठा आपलंच आहे. निगेटिव्ह आलं तर अनुष्ठा बिघडली. तर पंचवाचे वडील व्होल्टेज नंबर 5 नंबरचा व्होल्टेज जर आधी कोणी आला, अधिक आला तर हाय MM, तर पंचवाच्या वडिलांची अनुष्ठा आपल्याकडे नाही. आधी कोणी आली तर 50% आहे ना, खाली निगेटिव्ह अनुष्ठा बिघडली, म्हणजे आपला संपूर्ण दोषात टाक. आता त्या पंचवाचे खापरपंच वडील नंबर 6 तिच्या जर समजा 10 MM आलं व्होल्टेज, तर आपल्यात अनुष्ठा पंचवाचे आलेले नाही. आणि आपण जर समजा आधी कोणी आलं तर 50% आपल्याकडे आहे. यावेळेला नेमकं काय होतं अनुष्ठा येत त्यावेळेला? तुमचं जे आपलं जे शरीर आहे त्याच्यामध्ये अल्फा किरण तयार झालेले 10 MM मध्ये असतात. त्यामुळे आपली अनुष्ठा पूर्णपणे 0 होते. आणि ज्या वेळेस समजा आधी कोणी असन त्यावेळेला 50% अनुष्ठा आपली सुधारली असते, 50% दूषित असते. यावेळेला अल्फा किरण आपल्या शरीरात 50% आहेत. आणि अल्फा किरण आपल्या शरीरामध्ये आता किती आहेत? 50%. आणि आता गॅमन बेटा पण 50% आहेत. मग आपलं नेहमी दुखू, हे डोकं दुखलं, हे पाय दुखलं, हा कान दुखला, काय सुचत नाही. 15 मिनिटं काय सुचत नाही. मग बेशुद्ध होतो, कुठं काय होतं, असे निर्णय प्रकार सुरू होतात. तर अनुष्ठा ही जी आहे आपल्याला मशनीमधून आपण संशोधन करून तुम्हाला सांगितलेले आहे. आतापर्यंत लाखो लोकांना याचा अनुभव आलेला आहे. प्रत्येकजण आपलं ECG काढून आणून दाखवतात. त्याच्यात आपलं आध्यात्मिक हॉस्पिटल अमृत मंथन कल्की दत्त मंदिरात चालू होतं आणि ते त्याला सायन्स शिकवलं जातं. आता तुमचं सगळं अंग दुखतंय, शरीर दुखतंय, मग तुम्ही सतत गोळ्या खाताय, मग तेव्हा जेव्हा सोमरस प्यायला लागतात सतत, तेव्हा तुमच्या हृदयामध्ये जे व्होल्टेज आहे ते पॉझिटिव्ह आले पाहिजेत. सफरचंद खाल्ला पाहिजे, ज्यूस प्यायला पाहिजे, भुसा रस प्यायला पाहिजे, नारळाचं पाणी प्यायला पाहिजे, म्हणजे दररोज एक तरी फळ खाल्लंच पाहिजे. तेव्हा तुमच्या शरीराचे व्होल्टेज आहेत ते पॉझिटिव्ह होऊन अल्फा किरण त्यातून छंद जेव्हा उमटतील तेव्हा ते अल्फा किरण उमटतात. 24 अक्षर छंद उमटला की अल्फा किरण उत्तम, 28 अक्षर उमटलं का 28 व्होल्ट उत्तम, अल्फा किरण उत्तम, 32, 36, 40, 48 आणि 72 अशा स्वरूपाचा जो छंद आहे अक्षरांचा, गायत्री छंद उष्णिक छंदापासून जगनिशा स्वरापर्यंत, तर या अक्षराप्रमाणे हे सगळे हटवले जातात. आपल्या शरीरातून हे सगळे अनुवंशिक दोष हटवण्याकरता आपल्याला दैवी संपत्ती आपली महामंत्र कायम वाचला पाहिजे. मग तुमची शरीरातली ही अनंत जन्माची जी तुमची अनुवंशिकता आहे ती छंद आणि स्वरामुळं पूर्ण संपते. त्याला जोडलेला सोमरस प्यालाच पाहिजे, त्याच्याशिवाय ते बरोबर जमत नाही, निघत नाही. तर सांगायचा मुद्दा असा आहे की अनुवंशिकता आपली जोपर्यंत चांगली आहे तोपर्यंत आपला आजार होत नाही. झाला तर तो बरा होतो. फळं खाऊन, दूध पिऊन, फळं खाणे. तर सोमरस देवाला पिला जातो. देव सोमरस पिल्यानंतर त्यांना पूर्वजन्माची आठवण होती, त्यांना गेलेली शक्ती परत मिळते. तसं आपण सोमरस पिल्यानंतर पूर्वजन्माची आठवण आपल्याला पूर्ण होते आणि शांती मिळते, सुख मिळते. ते 6 बटणं जेव्हा पॉझिटिव्ह होतील तेव्हा 7वं बटन जगदीश निशा स्वरात जागं होतं. आणि 7वं बटन जागा झाल्याशिवाय अनुवंशिकता पूर्णपणे संपते. मग जीवनमुक्त, विधेयमुक्त, ब्रह्म, आत्मा हे सगळे आपल्याला अनुकूल होतात आणि आपला परिपूर्ण ज्ञान व्हायला सुरुवात होते. त्यासाठी आपण
त्यासाठी आपण दररोज सोमरस पिणे आवश्यक आहे. आणि मंत्र कोणते म्हणायचे तुम्हाला तर मी सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे सगळं चाललेलं आहे. तर रक्तगटीये भी गणपती मंत्र जपणे, ओने विष्णू जपणे, येणे शंकराचं मंत्र जपणे, बेने सूर्याची पूजा करणे म्हणजे आपली अनुवंश दोष जे आहेत ते झटपट संपतात. आणि हा मार्ग जो आहे हा मार्ग कल्की दत्त महाराजांनी शोधून काढलेला आहे. त्या दृष्टीने हा तुम्हाला लाभदायक आहे. भगवान कल्की दत्त पूर्ण अवतार हे मानवाच्या जीवनातील गुंतागुंत सोडवणार म्हणजे असे सोडित आहेत. आणि हे ज्ञान हे सगळे गुंतागुंत जर तुम्हाला सोडवायचे असन तर अमृत मंथनेश्वर कल्की दत्त महाराज मंदिर शिळू घोणदी पाषाणवाडी येथे 10 दिवस राहून फळं खाऊन तपश्चर्या करणे आवश्यक आहे. त्यामुळं तुम्हाला तुमचे जे अनुभव आलेले आहे शरीरामध्ये, घरात वेळसर माणसं, पांगळी माणसं, बुद्धिहीन माणसं, प्रगती नसणारी माणसं, कामधंदा न मिळणारी माणसं, कायम राडराड करणारी माणसं, सुखशांती नसणारी माणसं, हजारो प्रकारचे जेवढे प्रश्न आहेत, लग्न न जमले, संतत न होणे, सगळे प्रश्न या इथं सुटतात. त्याच्याकरता आपण या आश्रमाला भेट द्या. अधिक माहिती समजून घ्या. हा आश्रम हे संशोधन केंद्र स्वयंभू विश्व राजा अमृत कल्की दत्त मंदिर पाषाणवाडी घोडनदी तालुका शिरूर हे अगदी पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे. आणि अमेरिका, रशिया, जपान परदेशामध्ये सुद्धा आपले हे संदेश पाठवलेले आहेत. माझे ग्रंथ लिहिले, आपण धर्मशास्त्राचे ग्रंथ मासिक निघतं, त्याच्यामध्ये सविस्तर दिले जातं. त्या ठिकाणी काही तक्ते दिलेले आहेत, त्याच्यामध्ये अजून सूक्ष्म माहिती मिळू शकते. इथले महाराज जे आहेत काशी महाराज, त्यांनी जे आपण ग्रंथ लिहिलेले आहेत स्वतः, त्या ग्रंथात तुम्ही अभ्यास केला पाहिजे. म्हणजे मग तुमच्या शरीराची जी गुंतागुंत आहे ते एक सुटते. आता तुम्हाला तुमच्या अनुवंश गुंतागुंत सुटली, रंगसूत्राची पुढच्या वेळेला, जनुकाची पुढच्या वेळेला हे अनुवंश सुटला पाहिजे. असे हे नवीन नवीन नियमाचे येतात. नवीन संशोधन समाजापुढे मांडतोय, त्याचा समाजाने अभ्यास करायचा. काही वाटल्यास आम्हाला कळवा. ओम श्री रामलिंग महाराज की जय. हयग्रीव घोडनदी गंगा मैया की जय. ओम सहस्रशीर्षा सहस्राक्षा सहस्रपाद समूर्त दशांगुलम. ओम स्वयंभू विश्वराजा श्री दत्त महाराज की जय. जगात आणि महाराष्ट्रात 5वे शक्तिपीठ स्वयंभू पर्यट करणारी महापंचसागरेश्वरी महादुर्गा माता की जय. शरीश्वर महाराज की जय. हनुमान की जय. सर्व देवदेवता की जय. साधू संतन की जय. सर्व समाजाने लाभ घ्यावा म्हणून सर्व समाजाला पण जय हो. हरि ओम दत्त. ओम शांती शांती.